पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। पुण्यामध्ये राड्यादरम्यान दगडफेकीची घटना घडलेली आहे। बॉटल्स देखील फेकल्याचा आरोप केला जातोय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात भाजपनं आंदोलन केलं। भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसचं आंदोलनातून प्रत्युत्तर होतं। पुण्यामध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आल्याचं बघायला मिळालं आणि याच दरम्यान काँग्रेसचा एक कार्यकर्ता देखील गंभीररित्या जखमी झालेला आहे। पोलीस त्यांनी विकून घेतलेले आहे। त्यांच्याकडे पोलीस आहेत त्यांचे। अरे कार्यकर्ते तुम्ही दगड मारून मला लाज वाटल्या माझ्या ना। तुमच्या दम आहे ना तर समोर या, नाहीतर आम्ही बांगड्या देतो म्हणा तुम्हाला। हरामखोर एक नंबरचे पोलिसांची बघ्याची भूमिका आहे, कुठला हस्तक्षेप करतात नाही। हे सगळे मोदी सरकारचे आणि बीजेपीचे लोक आहेत। हे सरकार पण त्यांनी, हे पोलीस पण त्यांनी विकले गेले। तुमच्या या ठिकाणी गाड्या फोडल्यात, एक तुमचा कार्यकर्ता सुद्धा मोठा जखमी। कार्यकर्त्याला दगड मारलाय, ह्यांची लायकी आहे का? तोंडाने बोला, काय बोलायचं ते। मारले ना, दगड लागलाय नाही, त्याचं रक्त आहे। ही पद्धत असते का आंदोलनाची? हा, काहीतरी रीत बात आहे का? पोलिसांनी सुद्धा विकले गेलेले आहेत। तुम्हाला काय बायका, महिला, पुरुष, तरुण कुणी काय कळत नाही का? ही पद्धत असते का दगडफेकीची? आणि एवढा जर तुमच्या हिंमत दावे तर समोर या ना, बाहेर नका तुम्ही मारताय। अरे आम्ही पण समर्थ आहे तुम्हाला बघायला। दगडफेक पहिले तिकडनं चालू झाली, त्यांचे लोक आक्रमक होऊन आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता तुम्ही पण सगळे जण इथे होता, तुम्हाला सर्वांनी तुम्ही बघितलेलं आहे। आणि मी म्हणतो की खरंच टिपू सुलतानच्या औलाद आहेत। टिपू सुलतानसाठी भारतीय जनता पार्टी तर सोडाच, हिंदू सर्व जे आम्ही बांधव आहोत त्यांच्या अंगावर आले सगळे। म्हणजे बघा किती त्यांचा अजेंडा आज खुला झालेला आहे, अजेंडा ओपन झालेला आहे।